राहुल गांधींच्या 6.5 तासांच्या ठिय्या आंदोलनाला आलं यश। जंतर मंतर आंदोलनामध्ये पॅलेट गन वापरल्याप्रकरणी अखेर FIR दाखल। जखमी साहिलला घेऊन राहुल गांधींचा मैदानामध्ये ठिय्या। 2014 मध्येच काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने सरकार बनवण्यासाठी प्रस्ताव दिला होता। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट। महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्ली काँग्रेसमधल्या नेत्यांमध्ये संवादाचा अभाव आहे। काँग्रेस नेत्यांकडून 2014 संदर्भात राष्ट्रवादीबाबत होणाऱ्या नकारात्मक उल्लेखावरून सुप्रिया सुळेंची टीका। राहुल गांधींच्या पुण्यातील सभेवरून रणकंदन। गर्दी जमवण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना 25,000 रुपये दिल्याचा भाजपचा आरोप। तर राहुल गांधींचा धसका बसल्यानं भाजप खोटे आरोप करतोय, काँग्रेसचं उत्तर। राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून बॅनरबाजी। राहुल गांधींच्या स्वागतासाठी पुण्यामध्ये ठिकठिकाणी बॅनर्स झळकले। रोहित पवारांनी बॅनर्स लावल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। राज्यातल्या सहकारी बँकांच्या संचालकांना मोठा दिलासा। 10 वर्षांच्या कार्यकाळानंतर सुद्धा निवडणूक लढवण्याची मुभा। निवडणूक लढवण्यास घातलेली बंदी उठवली जाणार। सहकारी बँकांसंदर्भातल्या निर्णयावरून संजय राऊतांची अमित शहांवर सडकून टीका। शहांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्रावर अन्याय करणारा, महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीवर थेट हल्ला, राऊतांची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊतांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द। जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याने दिलं नसल्याचं समितीकडून नमूद। विशाखा राऊतांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार। सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यावर सरकार मेहरबान। 2 साखर कारखान्यांना 335 कोटी 32 लाखांचं कर्ज। आमदार विनय कोरे यांच्या साखर कारखान्याला 160 कोटी 37 लाख रुपयांचं कर्ज। पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद। राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचा निधी शून्य केल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडाजंगी। सुनेत्रा पवार यांना सभागृह नेते गणेश बिडकर यांचं पत्र। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सांगलीमध्ये विराट मोर्चा। मोर्चामध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी। जयंत पाटील, राजू शेट्टी, सतेज पाटील आणि महादेव जानकरांची उपस्थिती। आंबेगावामध्ये निकृष्ट शालेय पोषण आहाराचा मुद्दा ऐरणीवर। व्हिडिओ शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचं निलंबन। सर्व स्तरातून आवाज उठल्यानंतर निलंबन घेण्यात आलं मागे। 9 ते 10 शिट्ट्यांनंतर सुद्धा पांढरा वाटाणा कच्चा राहत असल्याचा व्हिडिओत केला होता आरोप। जयपूरमधील रामपुरामध्ये CJPच्या कार्यकर्त्यांवर हल्ला। शाळेच्या पाहणीसाठी गेलेल्या आशुतोष रांका यांच्यासह इतर CJP कार्यकर्त्यांना मारहाण, दगडफेकही केल्याची माहिती। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये रस्ता खचला, पडलं मोठं भगदाड। 10 ते 12 फूट खोल खड्ड्यामध्ये पडला खडी वाहून नेणारा डंपर। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या तयारीवर प्रश्नचिन्ह। सट्टेबाजांच्या सक्रियतेमुळे साखरेच्या दरामध्ये तेजीचा भूकंप। प्रति क्विंटलचे दर पोहोचले 7,000 रुपयांच्या विक्रमी पातळीवर। किरकोळ बाजारामध्ये साखरेचा दर प्रति किलो 72 ते 73 रुपये। मुंबई महानगर प्रदेशामध्ये रिक्षा टॅक्सी प्रवास महागणार। 1 सप्टेंबरपासून नव्या भाडेवाढीची अंमलबजावणी होण्याची शक्यता। रिक्षाच्या किमान भाड्यामध्ये रुपयाची तर टॅक्सीच्या किमान भाड्यामध्ये 2 रुपयांची वाढ होणार।
लिव्ह इन रिलेशनशिप हे विवाहाच्या समानच, त्यामध्ये हस्तक्षेपाचा अधिकार अगदी आई वडिलांना सुद्धा नाही. दिल्ली उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निकाल. मुलीच्या कुटुंबियांकडून धमक्या मिळत असल्यामुळे जोडप्याला पोलीस संरक्षण दिलं जाणार, न्यायालयाचे आदेश. आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका. अरुणाचल प्रदेशमधील लहान मुलीची भावनिक साद. चायनीज म्हटल्यानं आम्हाला दुःख होतं, राग सुद्धा येतो, चिमुकलीनं व्यक्त केल्या भावना.